नमस्कार. राजेश्री व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आतापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा. आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. आता आपण जसं वेगवेगळ्या उद्योजकांचं बिझनेस टॉक विथ राजेश्री या पॉडकास्ट सत्राला सुरुवात केलेली आहे, तर माझ्यासोबत आता चौथ्या उद्योजिका आहे. जसं की आतापर्यंत 2 पॉडकास्ट आपले पब्लिश झालेले आहे. तिसराही येत्या गुरुवारी पब्लिश होईल. चौथ्या आपल्या माझ्यासोबत ज्या आहे तर त्या स्वप्नाली पणीकर मॅडम आहे. त्या स्वतः अंकशास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ आहे आणि त्यांचे उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना येणारे प्रश्न आपल्याला काही जाणून घ्यायचे आहे, की या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांना कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, त्या प्रश्नांचे उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर स्वप्नाली ताई, थोडीशी तुमची ओळख सांगा. नमस्कार. मी स्वप्नाली पणीकर, वास्तू भाग्याची संस्थापक विथ 7 शास्त्र एक्सपर्टीज. माझं 7 शास्त्रामध्ये एक्सपर्टिशन आहे मॅम. मी फक्त ऍस्ट्रो आणि वास्तू मधनच नाही करत, तर त्याच्याबरोबर कलोरोलॉजी असतं, गंधशास्त्र, अंकशास्त्र, खूप शास्त्र आहेत आपले. सुगंधशास्त्र हे लोकांना माहितीच नाही. ऍक्च्युली आपण त्या सगळ्यातून त्यांचा प्रॉब्लेम अनालिसिस करतो, त्यामुळे लोकांना खूप लवकर रिझल्ट मिळतो. तर मॅम, माझाच आणि अजून माझ्यावर जे लोक काम करतात त्या सगळ्यांचाच बिझनेस वुमनचा असा क्वेश्चन आहे की एक सक्सेसफुल ऑर्थोप्रेनर बनण्यासाठी कुठली माइंडसेट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे? अच्छा. मॅडमचा पहिला प्रश्न आहे की सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होण्यासाठी काय माइंडसेट असला पाहिजे. तर आता अर्थातच मॅडम या सगळ्या याच्यावर कार्य करतात, की 7 चक्राचा पण त्यांचा अभ्यास झालेला ऐकून खूप छान वाटलं, की तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करताना त्या व्यक्तीचा अंतर्बाह्य जाणून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे, की फक्त वरवर त्या व्यक्तीची जन्मतारीख पाहिली आणि मग तुम्ही ते बाकीच सांगितलं, भविष्य सांगितलं आणि त्यानुसारच त्या गोष्टी घडतील आणि का घडू नये. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. जसं की त्याची वास्तू असेल, आम्ही पण सांगतो की जन्मपत्रिकेमध्ये तुम्हाला जन्माला येताना तुमचं पूर्वकर्म, तुमची त्या वेळेची ग्रह स्थिती, तुमची जन्मतारीख असेल, बाकीच्या गोष्टी असेल, वास्तू असेल, तुम्ही कुठल्या वास्तूत राहतात. तर मॅडमनी जो प्रश्न विचारलाय की चांगलं एंटरप्रेन्योर होण्यासाठी, तर आता अर्थातच मी स्वतः उद्योग क्षेत्रामध्ये असल्यामुळं मी हे चांगल्या प्रकारे सांगू शकते की माझी जी शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीन ही मुलाखत 25 लाख लोकांपर्यंत 2 वर्षात पोहोचलेली आहे. तर ही का पोहोचलेली आहे की मी वेगळं काय केलं का? विनर्स डू नॉट डुईंग डिफरंट थिंग्स बट थिंग्स इन डिफरंट वे. म्हणजे तुम्हाला जर विनर व्हायचंय की ते वेगळ्या गोष्टी करत नाही, आहे त्या गोष्टीच वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. आणि तुमचा माइंडसेट जो असला पाहिजे की मला सक्सेसफुल व्हायचंय, तर सगळ्यात पहिलं तुमचं सबकॉन्शियस माइंड आणि तुमच्या मनाला तुम्ही काय संकेत देताय, की तुमची एनर्जी, तुमचा ओरा किती चांगला आहे, तर ह्याच्यानुसार तुमचं वागणं असेल. हा झाला एक शास्त्राच्या बाजूने आपण बोललो, पण एक प्रॅक्टिकल दृष्टीने जर उत्तर द्यायचंय, तर मला जर उद्योजिका व्हायचंय, मला जर स्वतःला माझी बिझनेस वुमन किंवा एंटरप्रेन्योर ही जर ओळख तयार करायची आहे, तर त्याचे काही निकष असतात. आपल्या राजश्री व्यवसाय मंत्राला अगदी जशी लग्नाची सप्तपदी असते तशी व्यवसायाची सप्तपदी असते. ती व्यवसायाची सप्तपदी मी सांगितलेली आहे की व्यावसायिक व्यक्तीने कसं राहिलं पाहिजे किंवा तुमची बोली चाली. म्हणतात की नोकरदार व्यक्तीला दिवसभरामध्ये जर एक प्रश्न पडत असेल, तर उद्योजकाला दिवसभरामध्ये 50 प्रश्न असतात. तर त्या 50 प्रश्नांची उत्तर मी कशा प्रकारे देऊ शकतो किंवा देऊ शकते, किंवा मला जर सक्सेसफुल व्हायचंय तर बऱ्याच वेळा मान अपमान, धोके, लॉस असतात, बिझनेसचे लॉस, वेगवेगळ्या आपल्याकडे जे ऑब्स्टॅकल येतात, वेगवेगळी संकट येतात, आणीबाणीची परिस्थिती तयार होती. त्यावेळेस मी एक एंटरप्रेन्योर म्हणून काय निर्णय घेईल. बऱ्याच वेळा तो माझ्या तोट्याचाही निर्णय असतो, पण तो टेम्पररी असतो, लॉंग टर्म साठी नसतो. तर धोके पचवण्याची ताकद सगळ्यात पहिली आपल्यामध्ये असली पाहिजे. पूर्वी म्हणायचे की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे, तर मी सांगेल की तिसरी गोष्ट जी महत्वाची, तर आपल्याकडे पेशन्स पाहिजे. मी स्वतः एक उद्योजका असताना जे प्रॉब्लेम फेस करते, अगदी एक्झिस्टिंग सध्याचा आजचा मी प्रश्न सांगेल. गेल्या 3 महिने युद्धजन्य परिस्थितीमुळे MIDC मध्ये वर्कर नाही, लेबर नाही, तर डबलने चार्जेस देऊन आपण ते लेबर आणतो. हा झाला प्रॅक्टिकल त्यावेळेचा निर्णय की माझा प्रोडक्शन लॉस होऊ नये, माझे कस्टमर जाऊ नये, माझं नाव खराब होऊ नये म्हणून. किंवा तुम्हाला तुमच्या प्रकारचे 4 आहे वास्तुतज्ञ किंवा न्यूमरोलॉजिस्ट, तर तुमच्याकडेच काय यावं. तर माझ्याकडे येणारा क्लायंट सॅटिस्फाय होऊन गेला पाहिजे. मग मी त्याला एक्स्ट्रा काय देऊ शकते, तर माझ्याकडे पारदर्शकता असली पाहिजे, ऑनेस्ट प्रामाणिकपणा असला पाहिजे. मी जी कन्सल्टिंग फीज घेते तर त्याचं सॅटिस्फॅक्शन समोरच्याला पूर्ण आलं पाहिजे. आणि उद्योजिका होण्याचे वेगळे काही निकष नसतात, तर तुम्ही सातत्य ठेवलं तुमच्या व्यवसायामध्ये, कारण व्यवसायात येणं खूप सोपं आहे, त्याच्यातून बाहेर पडणं त्याहून सोपं, पण टिकणं अवघड असतं.
कारण वेगवेगळे रोजचे जे प्रश्न असतात तर त्याला तुम्हाला सातत्याने आणि अनुभवानेच ते होत चालतं. आणि कोणीही एका रात्रीमध्ये सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होत नाही. त्याच्या मागे काबाड कष्ट, अथक म्हणजे अथक प्रयत्न, अथक संघर्ष असतो, वर्षानुवर्षाची मेहनत असते. आणि बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो एक एक माइलस्टोन आपण करत करत तिथपर्यंत येत असतो. बरोबर आहे. तर त्याला थोडी पेशन्सची पण गरज असते. आणि नक्कीच आपल्या समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेमधून बऱ्याच उद्योजका सक्षम बेस्ट सक्सेसफुल एंटरप्रेन्योर झालाय. तुम्ही तर ऑलरेडी आहे ही स्वप्नाली मॅडम. आणि अजून चांगले पैलू देण्याचं काम आम्ही करणारच आहे. आणि अपेक्षा करते की तुम्ही भविष्यामध्ये गोल सेट केलं तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये अजून सक्सेसफुल. तुमचा दुसरा प्रश्न. मॅम, आता बिझनेस म्हटलं की फेल्युअर हा येतोच. तर प्रत्येक बिझनेस मध्ये जर फेल्युअर आला तर त्याला आपण कसं फेस करायचं? खूप छान आणि माझ्या आवडीचा प्रश्न आहे. कारण राजश्री आगरे हे व्यक्तिमत्वच संघर्षाने भरलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी युट्यूबला जे पाहिलंय, मगाशी मी बोलले शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीन, 25 लाख व्ह्यूज आहे. अतिशय रिअल टच आहे. संघर्ष काय असतो, 5वीला पुजलेला संघर्ष पासून आता इथपर्यंतचं व्यक्तिमत्व घडताना मी संघर्ष, फेल्युअर पाहिलंय वेळोवेळी. म्हणतात अपयश ही यशाची पायरी आहे. आणि फेल्युअर जर आलं नाही तर तुम्हाला सक्सेसची किंमत कळणार नाही. आणि असंच जर आयुष्य चाललं तर ते आपल्याला त्याला चव वाटणार नाही. आपण म्हणतो की ईसीजी पण अप डाऊन आहे म्हणून माणूस जिवंत आहे. Correct. आणि सुख आणि दुःख असणारच. जेवण रोजच गोड असलं तर आपल्याला त्याला चव येणार नाही. ठेचा पाहिजे, तिखट पाहिजे, वेगळे वेगळे मेनू पाहिजे जेवणामध्ये. तसंच व्यवसायामध्ये पण असतं की फेल्युअर, याच्यासाठी फेल्युअर मी तर म्हणते आलंच पाहिजे. आयुष्यात आपण पडलंच पाहिजे. बरोबर. पडल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आपलं कोण आहे. कारण आपल्याला वाटतं सगळे माझेच आहे, आपले. पण फेल्युअर झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जसं की मला राजकीय क्षेत्र नव्हतं, मला राजकारणात पडायचं नव्हतं. आपण अपघाताने मी राजकारणात आले आणि मला अपयश जरी आलं तरी मी त्याच्यात आनंदी. कारण हे अपयश म्हणजे पुढचं खूप मोठी यशाची पहिली पायरी. पायरी आहे. बरोबर, हा, बरोबर. पहिली म्हणजे मोठं मी सक्सेस त्याची तयारी करते. बऱ्याच वेळा सारखं सक्सेस मिळून पिळून पण एक इगो होतो, घमंड होतो माणसाला. फेल्युअर येणं पण गरजेचं असतं. तर फेल्युअर आल्यानंतर काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर असं असेल की मी स्वतः जे करते तेच मी तुम्हाला सांगेल. आयुष्यामध्ये कुठला तरी आध्यात्मिक गुरु आपल्याला असला पाहिजे. गुरु आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सावरण्याची ताकद देतो, बोटाला धरून चालवत असतो. अगदी वेळोवेळी आपल्याला आतून आवाज येत असतो. जेव्हा आपली द्विधा मनस्थिती होती की श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी महारथी अर्जुनाला गीता युद्धभूमीवर सांगितलेली, बरोबर. मंदिरात नाही सांगितलेली. का सांगितलेली युद्धभूमीवर? कर्म करायचंय, का करायचंय, तुझे सगळे सोयरे आपले वाटताय, पण ते तुझे आता विरोधक आहे, तुझ्याच हाताने हे कर्म होणार आहे. तर सांगायचं तात्पर्य, त्यांनी गुरु म्हणून तो एक गुरु बनले तिथं भगवान श्रीकृष्ण. आपल्या आयुष्यामध्ये गुरु आपल्याला जर असला तर बऱ्याच वेळा द्विधा मनस्थिती होती आपली, हे करू का, ते करू नको का. मग तुमचा मेंटर असेल. आयुष्यात आपले 5 गुरु महत्वाचे असतात: आई, वडील, शिक्षक, व्यावसायिक गुरु, आध्यात्मिक गुरु. तर ह्या 5 गुरूंच्या मदतीने आपण कुठल्याही फेल्युअरवर मात करू शकतो. पण त्याच्यातल्या त्याच्यात जर आध्यात्मिक गुरु असेल तर आपण त्या गुरु बरोबर बोलत असतो, बऱ्याच वेळा कनेक्शन होत असतात की असं नव्हतं व्हायला पाहिजे, मी तर खूप चांगलं केलं, मी वेल केलंय, मी संपूर्ण देण्याचा प्रयत्न केला, 100% दिलं, तरी पण असं का झालं. मग हळूच आपल्या कानामध्ये आपला गुरु सांगतो असं का झालं. तर ह्या मार्गाला ते जर तुला सक्सेस भेटला तर तिकडे तुला धोका होता म्हणून मी ते थांबवलंय सध्या. त्या मार्गाला तुला धोक्याकडे जाऊन नाही द्यायचं म्हणून मी तुला थांबवून ठेवलंय. नंतर त्या मार्गापेक्षा ह्या मार्गाने तुला सक्सेस आहे म्हणून मी तुला तुझ्या बरोबर फेल्युअर केलं. तर फेल्युअर आल्यानंतर गुरु एक विषय झाला. दुसरी गोष्ट, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे प्रगल्भ वाचन पाहिजे. स्वतःला घडवण्यासाठी आपण जे म्हणतो वाचनाची गरज. आता वाचन जरी कमी होत चाललंय बुक्स, तरी आपण ऑनलाईन पद्धतीने मोठे मोठे लेख असतात मोटिवेशनचे, तर ते पाहणं. कारण की जसे आपण कॉम्प्युटरला व्हायरस येऊ नये म्हणून अँटीव्हायरस टाकतो, समजा 512 जीबीच्या कॉम्प्युटरला आपण अँटीव्हायरस टाकतो ते वाचवायला. आपलं डोकं, आपलं शरीर कोटीचं आहे, तर आपल्याला अँटीव्हायरस आपले काय स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक ताकद असू द्या, सकारात्मक राहणं गरजेचं आहे. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडने आपण जे मनाला सांगितलं त्याच गोष्टी होतात. कारण आपल्या माइंडला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळत नसतं आणि आपण पॉझिटिव्हच बोललं तर त्याच गोष्टी होतात. तर हेच माझा स्वतःचा सक्सेस फॉर्म्युला हाच आहे. बरेच जण सांगतात मॅडम तुम्ही फ्रेश असतात, तुम्हाला तुमच्या म्हणजे सक्सेसफुलकडं जीवनाकडे पाहून आम्हाला असं वाटतं आम्ही पण असं बनलं पाहिजे. तर मला पण बऱ्याच गोष्टी मनासारख्या होत नाही. बऱ्याच कधी कधी असं वाटतं ही ऑर्डर व्हायला पाहिजे, ती नाही होत. बऱ्याच वेळा नकार मला पण असतो, तो समाजापुढे येत नाही. सक्सेस दिसतं
तो नकार फक्त आपल्याला माहिती असतो आणि आपण गुरु बरोबर आपलं बोलतो बऱ्याच वेळा. करेक्ट. तर फेल्युअरवर मात करण्यासाठी ह्याच 2-4 गोष्टी गरजेच्या आहेत. थँक्यू. पुढचा प्रश्न काय असेल? मॅम, रिक्स घ्यावी लागते प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर ही जी रिक्स घेण्याला कधी कधी भीती वाटते खूप लोकांना, की घेऊ की नको, हे करू की नको. तर ती रिक्स घेण्याची भीती कशी ओव्हरकम करायची? खूप छान प्रश्न आहे की मगाशी मी जसं सांगितलं की एखाद्या नोकरदाराला जर एक प्रश्न असेल, उद्योजकाला 50 प्रश्न असतात आणि रिस्क घेतल्याशिवाय सक्सेसफुल तुम्ही होणार नाही. की आमच्या बाबतीत आम्ही सांगू की आम्हाला आपल्याला बघा एक सामान्य कुटुंबामध्ये नोकरी कर, महिनाभरला पगार येणार बरोबर. आणि बिझनेस मध्ये पडू नका, कारण तोटा जर झाला तर आपण रस्त्यावर येऊ, रस्त्यावर येऊ. खाण्याचे हाल होतील. हे प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये सांगितलं जातं. मुळातच व्यवसायामध्ये आपण येतो हीच एक रिस्क असते, रिस्क आहे. हो. कारण तुम्ही व्यवसाय तर मी व्यवसाय ते. व्यवसाय आहे. व्यवसाय करणं कोणाचं पण काम नाही, त्याला आपण म्हणतो की एक जिगर असावं लागतं. जिगर पण. आणि जसं आपण नोकरीमध्ये असतो तेव्हा एक 9 to 5 काम केलं, आपला विषय संपून जातो बा. संपून जातो. तसं व्यवसायामध्ये नाहीये. 24 तास तुम्हाला 24 तास अवेलेबल तुम्हाला काम करावंच लागतं. करावंच लागतं. तर तुम्ही व्यवसाय करताय हीच मोठी रिस्क घेताय आणि व्यवसायामध्ये पदोपदी रिस्क असतात तुम्हाला, की अगदी तुम्हाला तुमचं ऑफिस करायचंय रिन्यू, तुम्हाला तिथं खर्च करायचा आहे, बरोबर. मग तितके क्लायंट येतील का, ते तुमचं रिकव्हरी होईल का, किंवा तुम्ही काहीतरी आता समजा आपण हे जे ब्रेसलेट घातलंय, काहीतरी रॉ मटेरियल मध्ये तुम्ही पैसे अडकवले, ते विकले जाईल का, मग ते रिस्क घेण्याची भीती ओव्हरकम कशी करायची. तर परत मी त्याच गोष्टीकडे येईल की आपल्याला जसं आध्यात्मिक किंवा स्वतः पॉझिटिव्ह असलो आपण, किंवा डेअरिंग, थोडं जे होईल ते होईल. धोका झाला तरी पण मला ह्या धंद्यात जर मला धोका झाला तर मी त्याला थोडासा सिस्टर फर्म, थोडासा त्याच्या को रिलेटेड एखादा दुसरा बिझनेस करेल का, मी तो धोका त्याच्यातून काढेल का, हे मनामध्ये पक्क पाऊल टाकायच्या आतच ठेवून घ्यायचं. कारण आम्ही जेव्हा मॅग्नेटची कंपनी घेतली तर हा आजारी उद्योग आपण हस्तांतरित केला. म्हणजे आजारी उद्योग घेणं पण जोक नव्हतं, की चालन की नाही माहित नव्हतं, त्या क्षेत्रातलं नॉलेज नव्हतं, तरी आम्ही घेतलं, सातत्य ठेवलं, स्वतः प्रयत्न केले आणि आज सक्सेसफुली मॅग्नाप्लास्ट चालवते. तर ही भीती घालवण्यासाठी तेच असेल की आपली आध्यात्मिक ताकद, गुरुचं एक पाठबळ आणि स्वतः फर्म राहायचं. जे होईल ते होईल, माझी ताकद आहे, ह्या धंद्यात मला नाही झालं तर दुसरीकडून येईल, कारण डर के आगे जीते. पुढचा प्रश्न तुमचा. मॅम, सोशल मीडिया जे आहे आता आपण युज करतो, तर ते बिझनेस ग्रोथ साठी किती इम्पॉर्टंट आहे? किती जिकरीचा प्रश्न विचारलाय, की आज आपण म्हणतो की अन्न पाण्यासारखंच आपल्याला मोबाईल आणि सोशल मीडिया गरजेचं झालेलं आहे. खूप आणि खूप महत्वाचं आहे सोशल मीडिया. कारण इम्पॉर्टंट जर म्हणाल तुम्ही, तर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा जरिया जर काय असेल तर सोशल मीडिया. आज तुम्ही मी समोर बसलेले सोशल मीडियामुळे, किंवा आज आपण हे पॉडकास्ट करतोय हे सोशल मीडिया. कारण पॉडकास्टची ताकद एक लिंक बऱ्याच जणांपर्यंत जाणार आहे, जे तुम्ही तोंडी सांगू शकत नाही. की समजा स्वप्नाली पणीकर हे व्यक्तिमत्व, मी मगाशी अंकशास्त्र, वास्तुशास्त्र बोलले, मला नंतर कळालं की याच्या पलीकडचे पण 7 शास्त्र तुमच्याकडे आहे. अगदी गंधशास्त्र असेल, तुम्ही सांगितलं रंगशास्त्र असेल, सुगंधशास्त्र, हे मला आज कळालंय खरं. आणि मला अज्ञान लपवायला आवडत नाही. मला आनंद वाटला की असं पण शास्त्र असू शकतात. तर पहिलं जसं संख्याशास्त्र असायचं, मुद्राशास्त्र असायचं, असे वेगवेगळ्या शास्त्रांनुसार हे पण 7 शास्त्र मला माहिती पडले. तर सोशल मीडियामुळे तुम्ही कमीत कमी वेळात लोकांपर्यंत पोहोचू शकता. गरजेचंच आहे, कारण अपडेशन स्वीकारणं गरजेचं आहे. पूर्वी आपण नोकियाचे बटनवाले फोन वापरायचो, नंतर स्क्रीनवाले आले, काहींना बटन पण होतं, स्क्रीन पण होती, नंतर पूर्ण स्क्रीनवाला आला, आणि नंतर आता आपण पाहतो आयपॅड वगैरे फक्त टच वरच काम चालू आहे. तर आपण हे ऍक्सेप्ट केलं नसतं तर आपण कुठेतरी काळाच्या मागे पडलो असतो. मग सोशल मीडिया, पूर्वी शाळेमध्ये आम्हाला निबंध असायचा, विज्ञान शाप वरदान. तर शाप आणि वरदान पण आम्ही असं सांगायचो. तर सोशल मीडिया शाप वरदान. सोशल मीडिया चांगलं वापरलं तर नक्कीच वरदानच आहे आपल्याला. फक्त अतिरेक केला, अतिवापर केला, चुकीच्या गोष्टीसाठी वापर केला तर ते शाप ठरू शकतं. पण व्यवसायाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर सोशल मीडियाचा प्रॉपर जर वापर केला, आज आपण पाहिलं कुठं इन्स्टाच्या छोट्याशा रील पाहून लोक जातात सर्व्हिस घ्यायला. की म्हणजे कोणाचं हेअर ऑइलचं असेल, कोणाचं कॉस्मेटिकचं असेल, कोणाचं काहीतरी खेळण्यांचं आहे, ज्वेलरीचं आहे, तर तो ऍड्रेस त्या लिंक मध्ये शोधून आपण जातोय तिथपर्यंत. भलं ती सर्व्हिस कमी असेल, पण जो दिखता है वही बिकता है. तर तुमची सांगण्याची, प्रेझेंटेशनची जी स्टाईल असेल सोशल मीडियाला, त्यानुसार क्लायंट तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. आणि पुढचा प्रश्न. मग आता आपले जे कस्टमर्स येतात तर त्यांचा ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे अजून? व्हेरी गुड. आपण म्हणतो की ग्राहक देवता कुठल्याही व्यवसायामध्ये,
आपला ग्राहक असतो तो आपलं देवता समजायचा असतं. बऱ्याच वेळा ग्राहक आपल्याला उकसून देतात, टॉर्चर करतात, त्रास देतात, बार्गेनिंग करतात, अगदी पेशन्स लेवल आपली चेक करतात, कधी कधी समजत पण नाही. तर तिथं आपण कशा प्रकारे बिहेव करतोय तर त्याच्यावर असतं. तर ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी मी पण व्यवसायात असल्याने हे खूप चांगल्या प्रकारे सांगू शकते की सेम फील्ड मधले पण असले तरी आपल्याकडे ग्राहक काय येतात की ट्रस्ट बिल्ड करत असताना सगळ्यात पहिलं पारदर्शक असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही किती ट्रान्सपरन्सली Maintain त्यांच्याशी बोलता. दुसरी गोष्ट हॉनेस्ट, प्रामाणिक, मग कस्टमरच्या प्रती प्रामाणिक. समजा त्यांना तुमच्या ब्रेसलेट मधलं कळत नाही, समजा दुसरीकडे ते जर 500ला मिळतंय आणि तुम्ही ते 700ला दिलं, ते एकदाच विकू शकता तुम्ही, बरोबर. परत तो ग्राहक येणार नाही. तेच 500च्या जागी तुम्ही 499ला विकलं, 1 रुपया जरी कमी केला तर त्या ग्राहकाच्या डोक्यात तो 500 आकडा सोडून 499 असतो. तेच ग्राहक तुमच्याकडे 3 ग्राहक घेऊन येत असतं. कारण ह्या बिझनेसमध्ये पण माउथ पब्लिसिटी खूप महत्वाची आहे. हो. तर तुम्ही एकाच ग्राहकाकडून जास्त कमावण्याच्या नादामध्ये 4 ग्राहक लॉस करत असतात. म्हणजे ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची. किंवा 2 ग्राहक करायचे मला जास्त फीजचे, त्याच्याऐवजी मी 4 करेल, कारण ते 4 ग्राहक मला 40 ग्राहक आणणार आहे. ही गोष्ट एकदम लक्षात ठेवा. लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे क्वांटिटी तुमची जशी जशी वाढती तुम्हाला त्यानुसार तुमची फीज पण वाढती. पण एकाच कस्टमरला घेतल्यानंतर तो आकडा मोठा वाटतो आपल्याला. किंवा कंबाईन वर्कशॉप वगैरे आपण जे म्हणतो त्याच्यामधून पण चांगली मार्केटिंग होती. होते. ग्राहकचा ट्रस्ट बिल्ड करणं, आज व्यवहार तुमचा क्लीन असला पाहिजे, पारदर्शक असलं पाहिजे त्यांच्यासोबत, आणि त्यांना परत परत तुमच्याकडे आलं पाहिजे. त्यांच्या प्रश्नांचे निरसन तुमचं फील्ड असं आहे. प्रश्न खूप असतात काही ग्राहकांना, हो हो. तर ते निरसन त्यांनी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्ही प्रॉपर त्यांना हे करताय का, सॅटिस्फॅक्शन आलं तर तुम्ही मेसेज पाहून इग्नोर करताय. त्यांचे फोन ते आले, कन्सल्टन्सी घेतली, नंतर तुम्ही त्यांचे फोनच इग्नोर केले का, कॉल बॅक केला नाही का. हा ठीक आहे, त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. एकाच कन्सल्टन्सी मध्ये होणार नाही, तुमच्या फॉलोअपचे वेगळे चार्जेस असतील, थोडेफार चार्जेस द्या. मला पण दुसरे ग्राहक असतात, माझा फॉलोअपचा हा टाइम असेल, संध्याकाळी माझा 7 नंतर फॉलोअपचा टाइम आहे, तुम्ही त्यावेळेस मला कॉन्टॅक्ट करा. तर अशा प्रकारे समजून सांगितलं तर ते ग्राहक कधीच तुमच्यापासून लांब जाणार नाही. कारण तुमचं काम एक डॉक्टर सारखंच आहे. जसं डॉक्टर आणि टेलर असतो आपला, हो हो. की तो बदलला की आपण चिडचिड होती, तसंच तुमचं असणार आहे की तुम्ही एकदा व्यक्तीचं अंतर्बाह्य केलं, त्याची तुमच्याकडे पत्रिका आल्यानंतर त्या ग्राहकाला तुमची गरजच पडली पाहिजे. आणि रिपिटेटिव्ह गरज पडती, मला हा व्यवसाय करायचा, करू का नको, माझ्या मुलाचं लग्न इथं करायचं, करू का नको, बरोबर. मी खूप जमीन असतात. घेऊ का नको, मी इथलं घर घेऊ का नको, माझ्या कोर्टाचा निकाल काय लागल. तर असं पक्क धरून ठेवायचं एक एक ग्राहक. तर अशाच प्रकारे ट्रस्ट बिल्ड होत असतो. जसं रिलेशन मध्ये असतो तसंच व्यवसायामध्ये पण असतं. थँक्यू सो मच राजश्री मॅम. तुमचं एवढं व्हॅल्युएबल गायडन्स खूप कामा येईल मलाच आणि माझ्या सारखे किंवा माझे दुसरा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी पण हेच सेम क्वेश्चन असतात सगळ्या बिझनेसमध्ये. तर ते आपण डोक्यात घेऊन मॅमला विचारलेत आणि मॅमने आज जे काही मार्गदर्शन केले त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे मॅम. धन्यवाद. धन्यवाद. तर आपला हेतूच आहे की स्वप्नाली सारख्या अशा अनेक असतील, वास्तुशास्त्र तज्ञ असतील, न्यूमरोलॉजी अंकशास्त्र तज्ञ असतील, किंवा त्यांनी सांगितले त्यांच्याकडे जे 7 शास्त्र आहे, तर मी तर पहिल्यांदा ऐकले. तर अशा सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं एक त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मला प्रश्न विचारलेले आहे. आशा करते तुमचं समाधान झालं असेल. झालं जरी नसेल तर आमच्या संस्थेच्या मोबाईल नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, किंवा आम्ही आमच्या जेव्हा व्हिडिओ टाकणार आहे तर स्वप्नाली मॅडमचा पण नंबर तिथं असेल. ज्यांना कोणाला त्यांची कन्सल्टन्सी घ्यायची तर बिनधास्तपणे त्यांना मेसेज करा, व्यवस्थित अपॉइंटमेंट घ्या. कारण बऱ्याच वेळा फोन खूप अनकॉमन फोन येतात, उचलले जात नाही. मेसेज मध्येच मेन्शन करा मला काय कामासाठी तुमची कन्सल्टन्सी पाहिजे, मी कुठून आहे, माझं नाव काय, माझं गाव काय, माझा पत्ता काय, मला अपॉइंटमेंट द्या, आणि व्यवस्थित अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांची कन्सल्टन्सी घ्याल अशी मी अपेक्षा करते. आणि अजूनही तुमचे काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आणि अजूनही कोणाला अशा प्रकारे पॉडकास्टला आम्हाला जॉईन व्हायचंय, संस्थेमध्ये सदस्यत्व घ्यायचंय, तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे, तर संस्थेचा नंबर मी एकदा रिपीट करते, 95 11 89 36 59. धन्यवाद. धन्यवाद.